श्याम संकीर्तन महोत्सवात भाविक तल्लीन. कोपरीच्या चैत्र नवरात्र उत्सवात श्री श्याम खटू दरबारचा जागर. भगवान श्री श्याम खटू संकीर्तन महोत्सव या भक्ती संकीर्तनाच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाले. ठाणे पूर्व कोपरीतील श्री अंबे मातेच्या नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटू दरबाराचा जागर करण्यात आला. प्रारंभी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या हस्ते देवीची पूजा करून होम हवन व कुमारिका पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, वृषाली शिंदे उपस्थित होत्या. माजी महापौर नरेश मस्के, माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, राजस्थान प्रगती मंडळाचे राकेश मोदी, हनुमंत जगदाळे, मालती पाटील, जयप्रकाश कोटवानी, मनीषा कोंडुस्कर इत्यादींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने 18 एप्रिलपर्यंत 9 दिवस चैत्र नवरात्र उत्सवामध्ये नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरू आहे. या निमित्ताने महाभारताच्या काळानंतर कृष्णाचा अवतार म्हणून भगवान श्री श्याम खटू यांची पूजा केली जाते. राजस्थानातील सीकर जिल्ह्यात खाटू दरबाराला धार्मिक वर्तुळात महत्त्वपूर्ण स्थान आहे. भगवान श्री श्याम खाटू यांचा जागर करण्यासाठी अष्टमीला राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीने साकेत बारोलिया आणि यश बियाला यांचा श्यामकीर्तन कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गायकांनी अनेक प्रसिद्ध भजने गात भगवान खटूंचे स्मरण केलं. तसेच या दरम्यान देवीची नयनरम्य विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची येथे रीघ लागली होती. या ठिकाणी दररोज सकाळी अल्पोपहार तसेच दुपारी व रात्री महाभंडाऱ्याचं मोफत अन्नछत्र सुविधा आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. गणपती